नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। चॅप्टर नंबर 1 नंबर सेन्स। नंबर सेन्स या चॅप्टरमध्ये आपण कोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत ते सगळ्यात अगोदर पाहूया। नंबर्स अँड नंबर नेम ऑफ 4 डिजिट्स, अबॅकस, प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू, एक्सपांडेड फॉर्म, कंपॅरिझन नंबर्स, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर, formation of number using given information, even and odd numbers and word problems। चला तर मग आता क्वेश्चनला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1, चिंतन हैज अ मॅजिक वॉन्ड as shown below, which of the following shows the number on the magic wand? ओके, चिंतन याच्याकडे एक मॅजिक वॉन्ड आहे आणि त्याच्यावरती एक नंबर शो करतो आहे। विच ऑफ द फॉलोइंग शोज दी नंबर, तो नंबर कोणता शो करतो आहे ते आपल्याला ऑप्शनमध्ये चेक करायचं आहे। बघा या ठिकाणी काय नंबर दिलेला आहे, 356 हा आहे न्यूमरल फॉर्ममध्ये आणि हाच नंबर आपल्याला ऑप्शन्समध्ये वर्ड फॉर्ममध्ये दिलेला आहे। तर तो नंबर कोणता ते आपल्याला ते आन्सर सिलेक्ट करायचं आहे। बघा ऑप्शन ए दिलेला आहे 326, ऑप्शन बी दिलेला आहे 256, ऑप्शन सी दिलेला आहे 351, ऑप्शन डी दिलेला आहे 356। ओके, याच्यावरती काय नंबर शो करतो आहे, 356। ऑप्शन डी मध्ये 356 इन वर्ड फॉर्ममध्ये दिलेला आहे, म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर हियर। क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज ट्रू? ओके, आपल्याला खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि काही नंबर्स दिलेले आहेत त्यात, आणि त्या नंबर्सला एक्सपांड केलेलं आहे। तर याच्यातला कोणता ऑप्शन करेक्ट आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। ओके, पहिला नंबर दिला आहे 7989। बघा 4 डिजिट नंबर आहे। आता 7 हा डिजिट 1000 प्लेसला आहे, म्हणून या 7ला 1000 ने मल्टिप्लाय करू, प्लस 9 हा 100 प्लेसला आहे, म्हणून याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल। पण या ठिकाणी काय करतायत ते 1000 ने मल्टिप्लाय करतायत, म्हणजे हा ऑप्शन कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे। नेक्स्ट ऑप्शन चेक करूया, 6879। 6 हा डिजिट 1000 प्लेसला आहे, म्हणून 6 या डिजिटला 1000 ने मल्टिप्लाय करूया। ओके, 6 मल्टिप्लाय बाय 1000 प्लस 8 इंटू 100, 8 हा डिजिट 100 प्लेसला आहे, म्हणून त्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल, प्लस 7 हा डिजिट 10 प्लेसला आहे, 10 प्लेसला आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागलं असतं, पण या ठिकाणी ऑप्शनमध्ये 100 ने मल्टिप्लाय करताय, म्हणजे हा ऑप्शन देखील कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे। चला नेक्स्ट ऑप्शन चेक करूया, 9978। 9 हा डिजिट 1000 प्लेसला आहे, म्हणून याला 1000 ने मल्टिप्लाय केलं। सेकंड 9 हा डिजिट 100 प्लेसला आहे, म्हणून याला 100 ने मल्टिप्लाय केलं। 7 हा डिजिट 10 प्लेसला आहे, म्हणून या 7ला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल, प्लस 8 हा डिजिट युनिट प्लेसला आहे। येस, या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, कम्पेअर अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन। ओके, या ठिकाणी 2 नंबर्स दिलेले आहे, त्यांना आपल्याला कम्पेअर करायचं आहे आणि त्यात कोणता ऑप्शन करेक्ट आहे तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। ओके, बघा काय नंबर दिलेला आहे, 700, 4 10s, 3 1s, मीन्स 7 हा डिजिट कोणत्या प्लेसला आहे, 100 प्लेसला, 4 हा डिजिट 10s प्लेसला आहे आणि 3 हा डिजिट 1s प्लेसला आहे। मग या ठिकाणी नंबर काय तयार होईल, 743। ओके, पाहू शकता तुम्ही, बघा 3 हा डिजिट 1s प्लेसला आहे, 4 हा डिजिट 10s प्लेसला आहे आणि 7 हा डिजिट 100 प्लेसला आहे। दुसरा नंबर काय दिला आहे, 9005 1s। 9 हा डिजिट 1000 प्लेसला आहे, 100 प्लेसला काहीच दिलेलं नाही, म्हणून 100 प्लेसला काय कन्सिडर करायचं, 0। 10s प्लेस पण नाही दिलेली या ठिकाणी, म्हणून 10s प्लेस पण काय कन्सिडर करायची, 0। 5 1s प्लेसला कोणता डिजिट आहे, 5, म्हणजे हा नंबर काय तयार झाला, 9005। ओके,
आता 743 आणि 9005 यांच्यामध्ये आपल्याला कंपेअर करायचं आहे. 9005 हा नंबर कसा आहे, मोठा आहे. 743 पेक्षा. ओके, या ठिकाणी ऑप्शन काय येईल, 743 लेस दॅन 9005. लेस दॅन हे साइन येईल या ठिकाणी. ऑप्शनमध्ये आहे का, येस, ऑप्शन बी. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हू अमंग द फॉलोइंग होल्ड द ग्रेटेस्ट नंबर. ओके, या ठिकाणी 4 स्टुडंट्स दिलेले आहेत. प्रत्येक जण नंबर शो करतो आहे. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, होल्ड द ग्रेटेस्ट नंबर. हू अमंग द फॉलोइंग होल्ड द ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबर कोणी होल्ड केलेला आहे बघा. अनिष्काजवळ कोणता नंबर आहे, 3224. अनुज कोणता नंबर शो करतो आहे, 1234. प्रिया कोणता नंबर शो करते आहे, 3124. आणि मोहन शो करतो आहे 3281. तर ह्या 4 नंबर्समध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे बघा, मोहन जवळ जो नंबर आहे तो नंबर सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर आहे. तर सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर कोण शो करतो आहे मग, मोहन आहे का ऑप्शनमध्ये, येस, ऑप्शन सी मध्ये मोहन आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द नंबर ग्रेटर दॅन द नंबर शोन ऑन दी अबॅकस. ओके, या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे क्वेश्चन. अबॅकस दिलेला आहे, तो अबॅकस काहीतरी नंबर शो करतो आहे आणि त्या नंबरपेक्षा ऑप्शनमध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, कोणता शो करतो आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द नंबर ग्रेटर दॅन द नंबर शोन ऑन दी अबॅकस. ओके, सगळ्यात अगोदर आपण अबॅकस कोणता नंबर शो करतो आहे ते पाहून घेऊया. बघा, ही वन्स प्लेस आहे. वन्स प्लेसमध्ये किती बीट्स आहेत, 1 2 3 4 बीट्स आहेत. टेन्स प्लेसमध्ये 4 बीट्स आहेत. 100 प्लेसमध्ये 3 बीट्स आहेत आणि 1000 प्लेसमध्ये 4 बीट्स आहेत. बघा, या ठिकाणी काय नंबर तयार झाला, 4344. तर ह्या नंबरपेक्षा ऑप्शनमध्ये कोणता नंबर मोठा आहे, कोणता नंबर मोठा शो करतो आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा, ऑप्शन ए दिलेला आहे 4334. हा नंबर 4344 पेक्षा कसा आहे, लहान आहे. आपल्याला याच्यापेक्षा मोठा नंबर पाहिजे आहे. 4343 नाही, हा लहान नंबर शो करतो आहे. आपल्याला अबॅकसमध्ये शो केलेल्या नंबरपेक्षा मोठा नंबर पाहिजे आहे. बघा, ऑप्शन सी चेक करूया, 4346. येस, हा जो नंबर आहे 4346 हा अबॅकसमध्ये दिलेल्या नंबरपेक्षा कसा आहे, मोठा नंबर आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच प्लेस व्हॅल्यू विल डिटरमाइन द स्मॉलर नंबर अमंग दी गिवन नंबर्स. ओके, या ठिकाणी 2 नंबर्स दिलेले आहेत, गिवन नंबर्स. तर ह्या नंबरमधली कोणत्या नंबरची प्लेस व्हॅल्यू ही स्मॉलर नंबर दाखवते आहे. बघा, दोघं नंबर्समध्ये वन्स प्लेसला काय आहे, 2. त्यानंतरून या नंबरमध्ये टेन्स प्लेसला 5 आहे. या नंबरमध्ये टेन्स प्लेसला 3 आहे. ओके, या दोघं नंबर्समध्ये 100 प्लेस सेम दाखवते आहे आणि या दोघं नंबर्समध्ये 1000 प्लेस पण सेम दाखवते आहे. 4च डिजिट दाखवत आहे. मग कोणत्या प्लेसमधली कोणत्या प्लेस व्हॅल्यू ही स्मॉलर व्हॅल्यू आहे, तर टेन्स प्लेसची व्हॅल्यू चेंज झाली आहे ना, म्हणून या ठिकाणी काय येईल आन्सर, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द नंबर नेम ऑफ द नंबर शोन ऑन द गिवन अबॅकस. अबॅकस दिलेला आहे आणि तो अबॅकस कोणता नंबर शो करतो आहे ते आपल्याला विचारलं आहे. या ठिकाणी वन्स प्लेसला किती बीट्स आहेत, 2.
टेन्स प्लेसला एकही बीड नाही आहे म्हणून या ठिकाणी काय कन्सिडर करतो आपण 0. 100 प्लेसला 3 बीड्स आहेत. 1000 प्लेसला 3 बीड्स आहेत. बघा काय नंबर तयार झाला 3302. ऑप्शनमध्ये आहे का चेक करूया. 3304 नाही. 3402 नाही. 3332 नो. ऑप्शन डी बघा 3302. येस, हा नंबर ऑप्शन डी मध्ये जो नंबर दिलेला आहे तोच नंबर अबॅकसमध्ये शो करतो आहे म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन हियर. क्वेश्चन नंबर 8. सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. ओके, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. बघा ऑप्शन ए दिलेला आहे 5863 इज ग्रेटर दॅन 5860. येस, हा जो ऑप्शन आहे हा कसा आहे करेक्ट आहे. हा नंबर मोठा आहे ना या नंबरपेक्षा, ग्रेटर दॅन आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. 9364 इज इक्वल टू. ओके, याला एक्सपांड केलं आहे. बघा 9009 हा डिजिट कोणत्या प्लेसला आहे 100 प्लेसला म्हणून 9 मल्टिप्लाय बाय 1000 जर केलं तर काय होईल 9000 प्लस 3 हा डिजिट 100 प्लेसला आहे. 3ला 100ने मल्टिप्लाय केलं तर 300 होईल म्हणून या ठिकाणी 300 इज अ करेक्ट. प्लस 6 हा डिजिट 10 प्लेसला आहे. 6 या डिजिटला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणून 6 × 10 60. प्लस 4 हा 1 प्लेसला आहे. 4ला 1ने मल्टिप्लाय करावं लागेल. 4 × 1 4. हा ऑप्शन देखील कसा आहे करेक्ट ऑप्शन आहे. 4268 हॅज 20 वन्स. बघा काय सांगता आहेत वन्स प्लेसला 20 आहे असं म्हणतायत ते. नाही, हा ऑप्शन कसा आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे. 2 हा डिजिट कोणत्या प्लेसला आहे 100 प्लेसला आहे. 20 वन्स आहे म्हणून आपण काय वन्सला कशाने डिनोट करतो 1ने. 20 मल्टिप्लाय बाय 1 जर केलं तर काय येईल 20 येईल म्हणजे 2 हा डिजिट 100 प्लेसला येईल. ओके, याला आपण एकतर 20 वन्स लिहू शकतो किंवा 2 टेन्स पण लिहू शकतो. पण 2 हा डिजिट 10 प्लेसला आहे का नाही. 10 प्लेसला कोणता डिजिट आहे 6 हा डिजिट आहे. 2 हा डिजिट 100 प्लेसला आहे म्हणून हा ऑप्शन कसा आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 9. इफ 100 and 10th place digit are interchanged in each of the following numbers, then which of the following is greater than 6848. ओके, क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर काय सांगितलं आहे त्यांनी तर हे जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्समधले नंबर्सचे 100 प्लेस आणि 10th प्लेस इंटरचेंज केली. ती इंटरचेंज करून आपल्याला काहीतरी नवीन नंबर मिळेल आणि तो जर नवीन नंबर 6848 पेक्षा मोठा पाहिजे तर असा कोणता नंबर आहे तो आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये तो नंबर तयार होईल ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा ऑप्शन ए दिलेला आहे 6948. यांच्या टेन्स आणि 100 प्लेसची जे डिजिट्स आहेत त्यांना त्या डिजिट्सला जर इंटरचेंज केलं तर काय नंबर तयार होईल बघा 6498. आता हा जो नवीन नंबर तयार झालेला आहे हा नंबर 6848 पेक्षा मोठा पाहिजे आपल्याला. तर हा नंबर कसा आहे लेस दॅन. मोठा कोणता येईल 6848. आपल्याला मोठा नंबर पाहिजे. ह्या नंबरपेक्षा मोठा नंबर तयार झालेला पाहिजे आहे. ऑप्शन ए या ठिकाणी येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. बघा 100 आणि 10th प्लेसच्या डिजिट्सला इंटरचेंज करूया. काय नंबर तयार होतो 6896. ओके, 6896 हा नंबर कसा आहे 6848 पेक्षा मोठा आहे.
आपल्याला तेच विचारलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज ग्रेटर दॅन 6848. 6848 पेक्षा मोठा नंबर कोणता? ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ऑप्शन सी पण चेक करून बघूया. काय नंबर तयार होईल? 6596. बघा हा नंबर कसा आहे? लेस दॅन आहे कोणापेक्षा? 6848 पेक्षा. बघा हा नंबर बघूया आपण. 6696. हा नंबर पण कसा आहे? 6848 पेक्षा लहान आहे. आपल्याला ग्रेटर नंबर विचारला आहे त्यांनी, म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर? ओके. आपल्याला या ठिकाणी नंबर्स दिलेले आहे ऑप्शन्समध्ये आणि काय म्हणता येते? विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर. सगळ्यात मोठा 3 डिजिट नंबर कोणता रिप्रेझेंट करतो आहे? बघा ऑप्शन ए दिला आहे 945. ऑप्शन बी दिला आहे 9900, 999 आणि 900. ओके. आणि काय विचारलं आहे? रिप्रेझेंट द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर. 3 डिजिट. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय चेक करायचं आहे? कोणत्या ऑप्शनमध्ये 3 डिजिट नंबर आहे? बघा ऑप्शन ए मध्ये आहे, सी मध्ये आणि डी मध्ये 3 डिजिट नंबर आहे. ऑप्शन बी मध्ये 4 डिजिट नंबर आहे. हा ऑप्शन बी येणार नाही. आणि दुसरी कंडिशन काय दिली आहे त्यांनी? 3 डिजिट नंबर तर पाहिजे आपल्याला, पण कसं पाहिजे? ग्रेटेस्ट, सगळ्यात मोठा ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर. बघा कुठे दिसतो आहे ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर? 999. ऑप्शन सी मध्ये. म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके.